हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण या लेक्चरमध्ये विशेष करून रशिया युक्रेन जे युद्ध आहे त्याच्यावरती आपण अनेक लेक्चर बनवले. 3-4 मला वाटतं लेक्चर आपण बनवली. त्याच्यामध्ये त्याची कारणं काय काय आहेत, त्याचा इम्पॅक्ट जगावरती काय काय होईल, त्याचा इम्पॅक्ट इंडियावरती काय काय होईल, हे सगळी लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. हे सगळी इन्फॉर्मेशन त्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केली होती. परंतु इथे एक वेगळा पॉईंट आता न्यूजमध्ये येताना आपल्याला पाहावयास मिळतो, तो म्हणजे युक्रेन युद्ध आणि जागतिक अन्न संकट. वर्ल्ड फूड क्रायसिस जो आहे, म्हणजे या युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे जगामध्ये अन्न संकट कशा पद्धतीने येऊ शकते आणि काही कंट्रीमध्ये आपल्याला त्याचा इफेक्ट सुद्धा खरं तर पाहाव्यास मिळाला की अन्नधान्याच्या किमती त्याच्यामध्ये वाढत चाललेल्या आहेत. मग तो परिणाम नेमका काय आहे, या युद्धामुळेच नेमका परिणाम का होतोय, एवढं या अन्न क्षेत्रामध्ये या कंट्रीचं एवढं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, रशिया असेल किंवा युक्रेन असेल, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये अगदी थोडक्यामध्ये डिस्कस करणार आहोत. या लेक्चरमध्ये जे काय आपण डिस्कस करणार आहोत ना, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. एक चार्ट द हिंदूला आला होता, त्या चार्टच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीनं या युद्धाचा जगातील वेगवेगळ्या कंट्रीजवरती, विशेष करून अन्न क्षेत्रावरती त्यांच्या कसा परिणाम होणार आहे, हे खऱ्या अर्थाने या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मग विशेष करून जर आपण युक्रेनमधली परिस्थिती बघितली तर या साईडला तुम्हाला एक पिक्चर दिसतोय, एक इमेज दिसते आणि त्या इमेजमध्ये आपण बघू शकतोय की युक्रेनमध्ये कशा पद्धतीनं जे अन्नधान्य आहे, विशेष करून धान्य आहे, ते कशा पद्धतीनं वाया चाललेलं आहे, कशा पद्धतीनं सडत तिथं चाललेलं आहे. कारण का, तर कारण हेच आहे की रशिया वारंवार त्याच्यावरती अटॅक करतोय. त्यामुळं त्या युक्रेन या कंट्रीचा टोटली फोकस कशावरती आहे, रशियाला कशा पद्धतीने आपण प्रतिकार करू शकतोय, कशा पद्धतीने आपण स्वतःचं रक्षण करू शकतोय, याच्यावरती खरं तर फोकस आहे युक्रेनचा. आणि त्याच्यामुळं तिथं जे काय अन्नधान्य आहे, जे एक्सपोर्ट करायला पाहिजे युक्रेननं, ते खरं तर युक्रेन करू शकत नाही. आणि ऑब्वियस आहे, रशिया युक्रेनवरती अटॅक करण्यामध्ये मशगूल आहे, त्यामुळं तो स्वतःच्या कंट्रीकडे सुद्धा लक्ष देत नाही. आणि या कंट्री ज्या आहेत त्या अन्नधान्याच्या बाबतीत एक्सपोर्टिंग कंट्री म्हणून ओळखल्या जातात. मग गहू असू द्या, मका असू द्या किंवा इतर अन्नधान्य असू द्या, क्रूड ऑइल असू द्या, हे महत्वाचे जे प्रोडक्ट्स आहेत याच्यासाठी या दोन कंट्री एक्सपोर्टिंग कंट्री म्हणून ओळखल्या जातात. आता एक्सपोर्टिंग कंट्री कुठली असते, ज्याची स्वतःची गरज भागून ती वस्तू ती इतर कंट्रीना एक्सपोर्ट करू शकते, त्याला आपण एक्सपोर्टिंग कंट्री म्हणतो. मग या दोन कंट्री विशेष करून धान्याच्या बाबतीत एक्सपोर्टिंग कंट्री म्हणून ओळखल्या जातात. मग आता ऑब्वियस आहे, युद्धामुळे या दोन्ही कंट्री इतर देशांना एक्सपोर्ट करू शकणार नाहीत, कारण या दोन्ही कंट्रींचा फोकस कशावरती आहे, युद्धावरती आहे. आणि त्या युद्धामध्ये कशा पद्धतीने आपण सरशी हासिल करू शकतो त्याच्यावरती या दोन कंट्रींचा फोकस आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं खरं तर आपल्याला हे सगळं समजावून घेणं गरजेचं आहे. मग याच्यातून तुम्ही म्हणाल का आता एक्सपोर्टिंग कंट्री आहेत म्हणजे याच्यातून डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. ऑब्वियस आहे, त्या डिटेल बघण्यासाठीच आपण इथं आहोत. म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणतं धान्य रशिया असेल, युक्रेन असेल, तो कोणकोणत्या बाहेरील कंट्रीला एक्सपोर्ट करतो आणि कोणकोणत्या महत्वाच्या कंट्री यांच्यावरती अन्नधान्यासाठी डिपेंडंट आहेत, हे सगळं आपण त्या चार्टमध्ये समजावून घेणार आहोत. त्याच्या अगोदर एक दुसरा इफेक्ट तुम्हाला समजावून सांगतो. हा जो शेजारी चार्ट दिसतोय तो तर आपण चांगल्या पद्धतीने बघणार आहोत. या चार्टमध्ये कोणत्या कंट्री कोणत्या धान्यासाठी या दोन कंट्रीमध्ये डिपेंड आहेत हे सगळं सांगितलंय. त्याच्या अगोदर आपल्याला हे समजावून घ्यावं लागेल की हा फक्त डिपेंडचा प्रॉब्लेम नाहीये, हा प्रॉब्लेम आहे एक्सपोर्टचा प्रॉब्लेम, म्हणजे एक्सपोर्ट करण्याचा प्रॉब्लेम. आता समजा भारतामधून नेपाळ आपल्याला काहीतरी एक्सपोर्ट करायचं, भारतामधून आपल्याला युरोपला काहीतरी एक्सपोर्ट करायचं, मग त्याच्यासाठी काय लागेल, तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्ट करावं लागेल, बरोबर आहे. आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला काय लागेल, तर एक रूट, एक रोड असणं गरजेचं आहे. मग तो रोड कसा असू शकतो, एक तर हवाई मार्ग असू शकतो, एक तर भूमार्ग असू शकतो किंवा एक तर जलमार्ग असू शकतो. मग युक्रेन जी कंट्री आहे किंवा रशिया जी कंट्री आहे ती विशेष करून जलमार्गाद्वारे जास्त एक्सपोर्ट करते. आणि तो जलमार्ग कोणता आहे, आता जलमार्गाद्वारे जास्त एक्सपोर्ट करता येते असं आपण म्हणू शकतोय का, तर म्हणू शकत नाही, कारण रोड मार्ग, जलमार्ग त्याची वेगळी आकडेवारी आपण बघणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये ब्लॅक सी जो आहे, इथं तुम्हाला दिसतो ब्लॅक सी, साईडला मी दाखवलंय, त्या ब्लॅक सीचं इम्पॉर्टंट खूप महत्वाचं आहे. आता या मॅपमध्ये व्यवस्थितरित्या बघून घ्या तुम्ही, इथं तुम्हाला रशिया पाहाव्यास मिळतोय, बरोबर आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला युक्रेन पाहाव्यास मिळतोय. आणि या दोन कंट्रीचे जो काय लगतचा समुद्र आहे तो कोणता आहे, ब्लॅक सी, काळा समुद्र त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. मग आता याच्यामधून युक्रेन असू द्या, रशिया असू द्या, या विविध कंट्रींना एक्सपोर्ट करत असतोय. मग इथं मॉल्डोवा आहे, रोमानिया आहे, बल्गेरिया आहे,
इस्तंबुल इथं पाहावयास मिळते, त्यानंतर इकडं तुर्की आहे, त्यानंतर इकडं जॉर्जिया आपल्याला पाहावयास मिळते आणि इतर रशिया तर आहेच आहे. मग ह्या ज्या कंट्रीना एक्सपोर्ट करते ना त्या कंट्रीच्या थ्रू परत पुढच्या कंट्रीना ते एक्सपोर्ट होत असतात. आता ह्या वास्ट बेसिसवर जर मॅप बघितला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला इथं जो आहे तो इथं ब्लॅक सी खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. मग या ब्लॅक सी मधून मेडिटरेनियन सी मध्ये आणि मेडिटरेनियन सी मधून इकडे युरोपियन कंट्रीज आहेत, इकडे आफ्रिकन कंट्रीज आहेत, इकडं जर तुम्ही गेला तर इकडे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, त्यानंतर दक्षिणेकडे इकडे आलं तर इंडिया वगैरे आहे. समजते तुम्हाला? मग या सगळ्या कंट्रीना एक्सपोर्ट खरं तर करण्याचा जो मार्ग आहे या युद्धामुळे तो मार्ग सुद्धा अफेक्ट झालेला आहे. मग त्याच्यामध्ये एक एरिया जास्त न्यूजमध्ये होता. याच्याविषयी आपण रशिया युक्रेनचं युद्ध जे चालू होतं त्यावेळी जे लेक्चर बनवले त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने बोललो होतो, तो म्हणजे क्रिमियन पेनिन्सुला जो आहे तो क्रिमियन पेनिन्सुला जास्त न्यूजमध्ये होता. 2014 पर्यंत जर विचार केला तर 2014 पर्यंत हा जो क्रिमियाचा एरिया आहे तो युक्रेनचा पार्ट होता आणि त्याच्यानंतर तो पार्ट कुणात झाला 2014 मध्ये रशियानं त्याच्यावरती कब्जा केला आणि 2014 पासून हा क्रिमियाचा एरिया जो आहे तो रशियाचा पार्ट आहे. आता रशिया सुद्धा या खरं तर ब्लॅक सी मधून व्यापार करत असतोय, दळणवळण करत असतोय. युक्रेन सुद्धा याच खरं तर युक्रेनचा तर सगळ्यात महत्वाचा हा पार्ट आहे ब्लॅक सीचा, याच्यामधून दळणवळण करत असतोय. आता ऑब्वियस आहे युद्ध परिस्थिती असल्यामुळं युक्रेनचा जर दळणवळण इथून चालू असेल तर रशिया ते रोखण्याचा प्रयत्न करणार, रशियाचं चालू असेल तर युक्रेन रोखण्याचा प्रयत्न करणार. आता ते काय आहे तर दिस इज अ ओनली वॉर टॅक्टिक्स. ह्या सगळ्या वॉर टॅक्टिक्स आहेत, युद्ध नीती आहेत. याच्यामध्ये एकमेकांना अडचण घालणं, एकमेकांना कोंडीत टाकणं हे खरं तर युद्धाची नीतीच असते. परंतु याचा परिणाम काय व्हायला लागला तर याचा परिणाम युक्रेन असू द्या किंवा रशिया असू द्या हे त्यांचं अन्नधान्य, ज्या कंट्री त्यांच्यावरती अन्नधान्यासाठी डिपेंडंट होत्या, अन्नधान्य खरेदीसाठी डिपेंडंट होत्या, त्यांना एक्सपोर्ट करू शकण्यात हतबल झालेले आहेत. आणि तो सगळा परिणाम कशाचा आहे? रशिया युक्रेन युद्धाचा आहे. मग आता हा जो हतबलपणा आहे याचा परिणाम कोणकोणत्या कंट्रीवर होणार आहे ते खऱ्या अर्थानं हा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला समजून घेता येतं. मग आता या चार्टमध्ये तुम्हाला काय दिले हो तर या चार्टमध्ये आपल्याला दिले फूड प्राइस इंडेक्स, म्हणजे किमती. पहिल्यांदा या चार्टमध्ये दिले की किमती कशा वाढत गेलेल्या आहेत बाबा. तर किमती 2012च्या अगोदर जर बघितलं तर ऑइलच्या किमती एकदा वाढल्या होत्या, सिरियलच्या किमती 2012च्या आसपास नंतर वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळाला आणि त्याच्यानंतर 2022चा जर एरिया आपण बघितला तर त्याच्यामध्ये अगदी हायेस्ट पीकला ऑइलच्या आणि सिरियलच्या किमती गेलेल्या आपल्याला खरं तर पाहावयास मिळतात. आणि तो इफेक्ट जो आहे एक तर कोविड-19चा इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही, कारण कोविड-19मुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडलेल्या आहेत, जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे एका पर्टिक्युलर कंट्रीच्या अर्थव्यवस्थेवर बोलण्यात काही पॉईंट नाही. फक्त ज्या स्ट्रॉंग अर्थव्यवस्था असतील त्याच या पिरियडमध्ये टिकू शकतील असं अर्थतज्ञांचं मत आहे. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता दुष्काळात 13वा महिना म्हटल्यासारखं काय झालंय तर त्याच्यामध्ये आता युक्रेन रशिया युद्ध सुरू झाले, जे की ज्या देशांवरती जास्त इतर कंट्री ज्या अन्नधान्यासाठी डिपेंडंट आहेत, त्यामुळे त्याचा फूड क्रायसिस मध्ये रूपांतर कुठंतरी व्हायला लागले. मग आता याच्यामध्ये खाली आपल्याला जी आकडेवारी दिलेली आहे ना त्या आकडेवारीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो की कशा पद्धतीनं डिपेंड आहे. आता पहिलं जर आपण इथं सूर्यफूल तेलाचा सनफ्लॉवर ऑइलचा जर विचार केला तर त्याच्यासाठी सनफ्लॉवर ऑइलमध्ये इंडिया जो आहे तो 86% सनफ्लॉवर ऑइल बाहेरून मागवतो. म्हणजे कुणाकडून मागवतो तर युक्रेन असू द्या किंवा रशिया, विशेष करून युक्रेनकडून मागवतो. मग 86% डिपेंडन्सी आपली सनफ्लॉवर ऑइलच्या बाबतीत कुणावरती आहे? ऑब्वियस आहे युक्रेनवरती आहे. त्यामुळं आता रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झाले म्हणजे ऑब्वियस आहे युक्रेन आपल्याला ट्रान्सपोर्ट करू शकतोय का, आपण तिथून आयात करू शकतोय का, खरेदी करू शकतोय? तर ऑब्वियस नाहीये. कारण का तर युक्रेन या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यापेक्षा युद्धावरती लक्ष देण्यामध्ये मशगूल आहे, कारण त्यांचा नाही इलाज आहे, कारण रशिया वारंवार अटॅक करतोय. म्हणजे आपल्यावरती सनफ्लॉवर ऑइलच्या बाबतीत इफेक्ट पडणार आहे युक्रेन रशिया युद्धाचा. आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये सनफ्लॉवर ऑइल असू द्या किंवा खाद्यतेलाच्या किमती खरं तर वाढताना आपल्याला पाहावयास मिळतील. हा इफेक्ट एक आहे. मग तो इथं तुम्ही आता हे फक्त इंडियाविषयी बोललो, बाकी सुद्धा कंट्री सनफ्लॉवर ऑइलसाठी डिपेंडंट आहेत. कुणावरती? युक्रेन किंवा रशियावरती. मग आता त्याच्यामध्ये इंडियाचं जे काय अमाऊंट आहे, आयात इंडिया किती बिलियन डॉलरची करते तर 8.63 बिलियन डॉलरची करते, जे की इंडियाच्या 86.1% आहे. 86.1% सनफ्लॉवर ऑइल जे आहे तो इंडिया, रशिया आणि युक्रेनकडून इम्पोर्ट करत असतो. इथं तुम्हाला दिलंय सनफ्लॉवर ऑइल्स नीड्स फ्रॉम रशिया अँड युक्रेन. रशिया आणि युक्रेन या दोघांच्याकडे दिले आहेत.
त्याचबरोबर त्याच्या खालोखाल कोण कोण डिपेंडंट आहे? चायना आहे, नेदरलँड आहे, स्पेन आहे, तुर्की आहे, इटली आहे, इजिप्त आहे, फ्रान्स आहे, त्यानंतर युके आहे आणि त्यानंतर काय आहे? पोलंड आहे. हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघू शकता. समजते? आता इंडियाचा जर विचार केला तर फक्त सनफ्लॉवर ऑइलच्या बाबतीतच इंडिया जास्त डिपेंडंट आहे. बाकी इतर गोष्टी घेतल्या तर इंडिया जास्त डिपेंडंट नाही. क्रूड ऑइल एक आहे, कच्चं तेल एक आहे, जे की आपल्याला जास्त गरजेचं आहे, आपण जास्त आयात करतो. परंतु त्याचा जरी विचार केला तर तसा काही इफेक्ट जास्त खरं तर आपल्याला पाहावयास मिळत नाही, कारण इथं फक्त खाद्य पदार्थांचा अन्नधान्याचा इथं खरं तर विचार केला गेला. त्यामुळे त्याच्यावरतीच आपण खरं तर बोलतोय. क्रूड ऑइलवरती एक वेगळं लेक्चर बनवणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये, कारण तो सुद्धा एक बर्निंग इश्यू आहे, जो की आपल्याला समजवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे आपल्याला काय दिलं? आता इथं इंडियाचा विषय संपला, कारण सनफ्लॉवर ऑइलच्या बाबतीतच इंडिया जास्त डिपेंडंट आहे. बाकी इंडियाचा इथं पुढे आता विषय आपल्याला दिसणार नाही. इथं बार्लीचा विचार केला गेला. आता बार्लीला मराठीमध्ये आपण जव वगैरे म्हणत असतोय. मग त्या जवाचा विचार केला गेला. त्याच्यामध्ये चायना जो आहे तो जास्त खरं तर आयात करत असतो जवची. कुणाकडून? तर रशिया किंवा युक्रेनकडून. मग त्याच्यामध्ये 14.30 बिलियन डॉलरची आयात चायना करतो एकटा या दोन कंट्रींकडून, आणि ती आहे 13.6%. म्हणजे चायनाची बार्लीच्या बाबतीत डिपेंडन्सी किती आहे रशिया आणि युक्रेनवरती? तर 13.6% एवढी डिपेंडन्सी आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर तुर्की आहे, इस्रायल आहे, स्पेन आहे, बेलारुस आहे, सायप्रस आहे, जपान आहे, अझरबैजान आहे, रोमानिया आहे, स्वित्झर्लंड आहे. आता हे जे चार्ट आपण डिस्कस करतोय ना, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट डाऊन करून घ्या, किंवा तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर स्क्रीनशॉट काढा. लॅपटॉपवर तुम्ही बघत असाल किंवा डेस्कटॉपवर बघत असाल तुम्ही, तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळं बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याचा तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये उपयोग करू शकताय, एसे मध्ये उपयोग करू शकताय. त्यामुळे हे खूप महत्वाचा चार्ट आहे, जो एका चार्टमध्ये सगळा फूड क्रायसिस तुम्हाला समजावून घेता येतोय. त्यामुळं हे सगळं तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही हे लिहून घेणं गरजेचं आहे. त्याचे वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. लिहून घेणं, रिव्हिजन करणं जर जमत नसेल तर वारंवार हे लेक्चर तरी बघणं गरजेचं आहे. रिपीट लेक्चर बघणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या ह्या गोष्टी परफेक्ट होतील. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलं व्हीट म्हणजे गहू. आता गव्हाच्या बाबतीत इंडिया सुद्धा खूप मोठा प्रोड्युसर आहे. इंडियामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन होत असते. म्हणून तर आता काय म्हटलं जात होतं, ज्यावेळेस रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, रशिया आणि युक्रेन हा गव्हाचा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे जगातला. मग आता या दोन कंट्रींचं युद्ध सुरू आहे, म्हणजे या दोन कंट्री युद्धामध्ये मशगूल आहेत, म्हणजे एक्सपोर्ट करू शकणार नाही, म्हणजे जगामध्ये गव्हाची कमतरता भासणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि त्याची जी कमतरता आहे त्याच्यामध्ये इंडियाला चान्स आहे की स्वतःचा गहू, व्हीट जो आहे तो जास्तीत जास्त एक्सपोर्ट करण्यासाठी अनेक कंट्री सोबत इंडिया जो आहे तो डील करू शकतोय, असं बोललं सुद्धा जात होतं. त्यामुळं हे व्हीट खरं तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे व्हीटचे एक्सपोर्ट रशिया आणि युक्रेन करू शकत नाही. इंडियासाठी एक ऍडव्हान्टेज आहे असं त्याच्यासाठी म्हटलं जातं. कारण का? तर इंडिया सुद्धा खूप मोठा प्रोड्युसर आहे गव्हाचा. मग गव्हाच्या बाबतीत इंडिया त्यांच्यावरती डिपेंड असेल का? तर ऑब्वियस नाही, कारण आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आपण प्रोड्यूस करतोय ऑलरेडी. त्यामुळे इम्पोर्ट करायचा विषयच येत नाही, उलट आपण एक्सपोर्ट करू शकतोय. मग आता याच्यामध्ये गव्हासाठी डिपेंडंट कंट्री कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये इजिप्त आहे, तुर्की आहे, इंडोनेशिया आहे, नायजेरिया आहे, मोरोक्को आहे, फिलिपाईन्स आहे, अझरबैजान आहे, थायलंड आहे, इस्रायल आहे, व्हिएतनाम आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिपेंडंट इजिप्त आहे, जो की आयात करतो रशिया युक्रेनकडून गव्हाची 9.73 बिलियन डॉलरची, आणि ते जे आहे ते 72.6% डिपेंडन्सी आहे त्याची. ही खरं तर आकडेवारी आहे गव्हाशी रिलेटेड. आता याच्यामध्ये चायनाचं नाव कुठंच तुम्हाला दिसणार नाही, कारण का? तर चायना ऑलरेडी जास्त मोठा प्रोड्युसर आहे. त्यामुळं पुढे तुम्हाला खरं तर पाहावयास मिळते ते म्हणजे कॉर्न म्हणजे मका विषय. आता मकाच्या बाबतीत सुद्धा आपण एवढं काही इम्पोर्ट यांच्याकडून करत नाही, त्यामुळे परत इंडियाचं इथं नाव दिसणार नाही. परंतु त्याच्यामध्ये एक नंबरला चायना आहे, त्यानंतर नेदरलँड, इजिप्त, स्पेन, तुर्की, इटली, रिपब्लिक ऑफ कोरिया, इस्रायल, पोर्तुगाल, जर्मनी. आता हा रिपब्लिक ऑफ कोरिया जो आहे तो वेगळा आहे आणि तो किम जोंग उनचा वेगळा आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्ही होऊ देऊ नका. मग याच्यामध्ये चायना जो आहे तो जास्त इम्पोर्ट करतोय, 3.37 बिलियन डॉलरची इम्पोर्ट करतो चायना, जे की 60.6% एवढी डिपेंडन्सी आहे चायनाची कोणावरती? रशिया आणि युक्रेनवरती. कशाच्या बाबतीत? मकाच्या बाबतीत, कॉर्नच्या बाबतीत. त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता हाच सगळा चार्ट समजल्यावर तुम्हाला लक्षात येतं की अनेक कंट्री या रशियावरती आणि युक्रेनवरती डिपेंड आहेत.
अनेक कंट्री या रशियावरती आणि युक्रेनवरती डिपेंडंट आहेत. मग जर एकमेकात भांडण करायला लागले तर हे ऑब्वियस आहे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात करू शकणार नाहीत. त्यामुळं प्रोडक्शन नाही झालं तर एक्सपोर्ट काय करतील? करणारच नाहीत. म्हणजे ह्यांच्या युद्धाचा परिणाम जो आहे तो असा होऊ शकतो की ज्या ह्या कंट्री आपण लिस्ट वेगवेगळ्या बघितल्या त्या कंट्री त्यांच्यावरती डिपेंडंट अन्नधान्यासाठी आहेत, त्या कंट्रीजमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि तुटवडा निर्माण होणं म्हणजे काय? तर त्या अन्नधान्याच्या किमती वाढणं. समजते? आणि त्या अन्नधान्याच्या किमती वाढणं त्यालाच आपण फूड क्रायसिस म्हणू शकतो. कारण अन्नधान्याची कमतरता भासायला लागली लोकांना आणि त्यामुळे त्याचं महागाईत रूपांतर झालं आणि महागाई वाढल्यामुळं ऑब्वियस आहे अर्थव्यवस्थेवरती त्या देशांचा परिणाम होणार आहे. म्हणजे एवढं सगळं महत्व आहे रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचं. म्हणजे दोन देश युद्ध करायला लागले तर त्याचे परिणाम किती मोठ्या प्रमाणात जगावरती होऊ शकतात याचे एक ज्वलंत एक्झाम्पल आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा फूड क्रायसिस समजावून सांगू शकलो असेल. कसा रशियाचा आणि युक्रेनचा परिणाम होतोय आपल्या जगावरती, वेगवेगळ्या जगातील कंट्रींवरती, हे तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्याला मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि जर काय तुमच्या क्वेरीज असतील, जर काय शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचं नक्की मी निरसन करण्याचा प्रयत्न करेन. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.